उद्धव ठाकरे हे भाजपच्या संपर्कात आहे. ते भाजपसोबत पुन्हा जातील. भाजप देखील झालं गेलं म्हणून ठाकरेंना सोबत घेण्याची तयारी करायला लागलाय. आता अशा चर्चा गेल्या 1-2 महिन्यापासून चालूच आहे. पण या चर्चांना विशेष असा आधार नाहीये. विशेष असे संदर्भ सुद्धा येत नाही. एकतर इतकं डॅमेज झालेलं असताना उद्धव ठाकरेंना पुन्हा युतीत घेतलं जाईल का? त्यातही ठाकरेंनी युती तुटल्यानंतर थेट संघावरही टीका केली. अदानींचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या धारावी प्रकल्पात खोडा घातलाय. आता शिंदे हे सक्षमपणे मुख्यमंत्रीपद सांभाळत आहे. उद्धव ठाकरेंना पुन्हा जोडून घेत त्यांना पुन्हा बळ देण्यात कुठलंच लॉजिक शिल्लक राहत नाही. तरी सुद्धा उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहे. सुरुवातीला या चर्चांना नेमका आधार काय आहे ते पाहूया. त्यानंतर खरंच असं होऊ शकतं का याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी. आता या चर्चांना आधार क्रमांक 1 सध्याची सुरू असलेली सुनावणी. 16 आमदारांची अपात्रतेची सुनावणी ही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू आहे. या सुनावणीत दोन्ही गटाच्या नेत्यांच्या साक्षी घेण्याचं काम चालू आहे. दरम्यान दीपक केसरकर आणि उदय सामंत या दोन मंत्र्यांनी जे काही दावे केले आहेत त्यांच्या चर्चेत आलेले उदय सामंत यांच्या सांगण्यानुसार जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा या सरकारमध्ये जाण्यासाठी आमचा विरोध होता. उद्धव ठाकरेंनी तेव्हा आम्हाला आश्वासन दिलेलं की आपण नैसर्गिक युतीत लढलो आणि भविष्यात देखील तशाच पद्धतीची कारवाई होईल. काही कालावधीनंतर तुमची मागणी मान्य होईल, आपण भाजप सोबत जाऊ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्यानंतर आम्ही मंत्रिमंडळ सहभागी झालो असं उदय सामंत यांनी सांगितलं. अशाच प्रकारचा दावा दीपक केसरकर यांनी सुद्धा केला. केसरकरांच्या दाव्यानुसार 8 जून 2021 ला दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खासगीमध्ये चर्चा झाली. तेव्हा महाविकास आघाडी सोडून भाजप सोबत येण्याची तयारी ठाकरेंनी मान्य केली होती. त्यासाठी मोदींकडे वेळ देखील मागितला आणि तसं वचनही ठाकरेंकडून देण्यात आलं होतं असं केसरकर म्हणाले. आता हे दोन्ही दावे ठाकरेंबाबत महाविकास आघाडी मधला संशय वाढवणारी ठरतात, यामध्ये शंका नाही. मात्र त्याचसोबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष होऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाजप सोबत बोलणी चालू होती हे सांगण्यासाठी हे दोन दावे पुरेसे ठरतात. विशेषतः दीपक केसरकर यांनी जो दावा केलाय त्याच वेळी देखील म्हणजे 8 जून 2021 ला तशा प्रकारच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या की सुद्धा उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत जातील. या चर्चांचा आधार क्रमांक 2 दिशा सालियन प्रकरण. दिशा सालियन प्रकरणात जर खरोखरच आदित्य ठाकरे अडचणीत येत असतील तर त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई का झाली नाही हा प्रश्न सध्या दिशा सालियन प्रकरणात उभा राहतो. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. दिशा सालियन प्रकरण आता 3.5 वर्ष उलटलं. एवढ्या कालावधी झाला तरी मागच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन करणार आहे अशी घोषणा केली होती. त्यानंतर सीबीआय, ईडी, एनसीबी अशा वेगवेगळ्या तपास यंत्रणा यामध्ये सहभागी झाल्यात तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पुरावे गोळा करता आलेले नाही. मग आताच एसआयटी का? याचं उत्तर बार्गेनिंग पॉवर वाढवणं असं बोललं जातंय. आदित्य ठाकरे जर अडचणीत येत असते तर उद्धव ठाकरेंना तडजोड करायला तयार होतील. विशेष म्हणजे भाजपच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या मान्य करून ठाकरे तडजोड करतील. आणि जर का आदित्य ठाकरे आरोपी असतील तर दिशा सालियन प्रकरण इतकं का लांबवलं गेलं हा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणाची फक्त भीती तयार करून हवी ती बोलणी करून घेणार हेच भाजपचं प्रमुख टार्गेट आहे असं देखील सांगण्यात येते. ठाकरे आणि भाजपची बोलणी सुरू आहेत असं म्हणायचं. तिसरं आधार म्हणजे बीएमसीच्या निवडणूक. कधी कॅग मार्फत चौकशी तर कधी मुंबई महानगरपालिकेवर असणारे आरोप. भाजप शिवसेना यांची युती तुटल्यापासून भाजपने मुंबई महानगरपालिकेवर कायमच आरोपाचं सत्र ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राजाचा जीव ज्याप्रमाणे पोपटात असतो त्याचप्रमाणे ठाकरेंचं भविष्य बीएमसी मध्ये असल्याचे दावे यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी केले. बीएमसी इलेक्शन काही केलं होत नाहीये. आता या ना त्या कारणाने बीएमसीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची युक्ती खेळली जात आहे. त्याचं प्रमुख कारण सुद्धा चर्चेच्या केंद्रबिंदूवर बीएमसी असणार आहे. ठाकरेंसाठी बीएमसी सोडणे हा भाजपसाठीचा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो. कोरोना काळात लांबवलेल्या महानगरपालिका नंतर युपी सारख्या मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या आणि आता निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात विधानसभेच्या पोटनिवडणुका सुद्धा झाल्या. सध्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही झाल्या. अशा वेळी सर्वोच्च न्यायालयातलं प्रकरण निकालात लावून निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. पण अप्रत्यक्षरित्या भाजपकडूनच या निवडणुका होल्डवरती ठेवल्या जात आहेत. त्याचं कारण देखील बीएमसी म्हणजे मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंना सोडणं आणि त्या दृष्टीने पर्याय करणे हेच असू शकतं असं देखील बोललं जात आहे. ठाकरे भाजप सोबत जातील हे म्हणण्यासाठी चौथा आधार दिला जातो तो म्हणजे लांबलेली अपात्रतेची सुनावणी. आमदार अपात्रतेची सुनावणी लांबलेली आहेच पण ती कधीपर्यंत लांबेल हे अजूनही सांगता येत नाही. 31 डिसेंबर पर्यंत अध्यक्षांना निर्णय द्यायचा असला तरी देखील अध्यक्ष कोर्टामध्ये वेळ मागून घेतील किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे जबाबदारी टाकून अजून 2-4 महिने मारून नेतील असंही बोललं जाते. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचं गणित. शिंदे आणि फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. कोणाच्या तरी आगमनासाठीच हा मंत्रिमंडळाचा विस्तार थांबवण्यात आलाय अशा चर्चा होत्या. तब्बल वर्षभरानंतर अजित पवारांमुळे या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शपथविधीनंतर लगेचच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी देखील चर्चा होती. पण तो देखील अजून मार्गी लागलेलाच नाहीये. अर्थात हा मंत्रिमंडळ विस्तार कोणाच्या तरी आगमनासाठी थांबवण्यात आलाय का?
शरद पवार गटाच्या की काँग्रेस नेत्यांच्या की उर्वरित ठाकरे गटांच्या नेत्यांसाठी या प्रश्नाचं उत्तर देखील अधांतरित राहताना सध्या तरी आपल्याला दिसतंय. आता उद्धव ठाकरे आणि भाजपची बोलणी सुरू आहे असं म्हणायचं. पाचवा आणि शेवटचा आधार तो म्हणजे सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी. एकतर भाजपने ठाकरेंवरती आणि ठाकरेंनी भाजपवरती जोरदारपणे टीका सुरू केली. याच वेळी ठाकरेंचं पवारांसोबतचं असणारं कॉम्बिनेशन संपत चाललंय. ठाकरे इंडिया आघाडीच्या व्यासपीठाचा वापर करतायत. पण त्याच वेळी ते पवारांपासून अंतर ठेवून चाललेत. जी गोष्ट शरद पवारांची तीच गोष्ट प्रकाश आंबेडकरांची. प्रकाश आंबेडकर आणि आमची युती हे शिवसेनेने तोंडी मान्य केलं, पण यावरती काहीच घडामोडी घडताना दिसत नाही. जागा वाटपही नाही आणि तशा प्रकारची अल्टिमेटम देखील प्रकाश आंबेडकरांनी द्यायला सुरुवात केली. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात बेरजेचं गणित मांडायला सुरुवात केली होती. यातनं त्यांनी अगदी संभाजी ब्रिगेडना सुद्धा जोडून घेतलं. मग त्यावेळी प्रकाश आंबेडकरांना जोडून घेण्याची रणनीती सुद्धा आखण्यात आली. पण या बेरजेच्या डेव्हलपमेंट तोंडावरती निवडणुका असताना मात्र शांत झालेल्या ठाकरेंना जर सध्या बेरजेची गरज वाटत नसली तर नक्कीच उद्धव ठाकरे कोणत्या तरी महाशक्तीसोबत बोलणं सुरू आहे असं म्हणायला चान्स राहतो. अर्थात या आणि अशा अनेक घडामोडींमुळे कुठेतरी उद्धव ठाकरे आणि भाजप हे एकत्र येणारच नाहीयेत असं देखील म्हणता येत नाही. ठाकरेंसाठी आता ही अस्तित्वाची लढाई. या लढाईमध्ये शरद पवारांनी अजित पवारांना सोबत तडजोड केली तर ठाकरे एकटे पडतील. पवार भाजपच्या गाडीत बसण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी नंबर लावला तरच ठाकरेंना किमान तडजोड करणं सोपं जाऊ शकतं. भाजपसाठी सुद्धा ठाकरेंसोबत तडजोड करण्यास सोपं ठरू शकतं. राज्यातल्या सत्तेचा वाटा इथपासून ते ठाकरेंचा प्रवास आता मुंबई महानगरपालिका सोडा इथपर्यंत आलेला असू शकतो आणि अशा वेळी योग्य किंमत मोजून ठाकरेंना सोबत घेण्याचा पर्याय भाजप समोर राहतो. तरी ताणलेले संबंध हे एकमेव कारण या संपूर्ण डेव्हलपमेंट बिघडवू शकतं. हे मात्र तितकंच खरं. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे खरंच भाजप सोबत जातील का? कुठेतरी तडजोडीसाठी हे सगळं सुरू आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.